नमस्कार सखींनो, सनशाईन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे व्हेज मटन। जे लोक मटन खात नाही ना, त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा। म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया। तर जास्त गप्पा गोष्टी न मारता आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर जी आपण ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 2 कांदे। मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 टमाटर। तेही कट करून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचा तुकडा। हा साधारण एवढा घ्यायचा आहे। जर तुम्हाला ओल्या नारळाचा वापरायचा असेल तर तोही वापरू शकता। मी सुक्या नारळाचा घेतलेला आहे। त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। नंतर हे सर्व मटेरियल मिक्सरच्या एका भांड्यात काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। बघा, अशी जाडीच पेस्ट बनवलेली आहे। तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलंही आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत फणसाचे तुकडे। तर हे फणसाचे तुकडे आपण फ्राय करणार आहोत। जेव्हा आपण फ्राय करतो ना, त्यावेळेस आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत। त्यानंतर वरतून खालतून असं पलटवायचं आहे आणि जोपर्यंत याला थोडासा ब्राऊन कलर, लाल कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करत राहायचं आहे। तर इथे फणस फ्राय करून झालेले आहे आणि छान असा लालसर आणि गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। तर आता आपण व्हेज मटन ग्रेव्ही बनवायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतले मी तेजपान, कलमी आणि मोठी विलायची। तर इथे तेल गरम झालेलं आहे। सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत खडे मसाले। त्यानंतर 1 चम्मच जीरा। नंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती टाकणार आहोत। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर 2 मिनिटांसाठी तेलामध्ये छानपैकी असं फ्राय होऊ द्यायचंय। त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची बनवलेली 1 चम्मच पेस्ट टाकायची आणि तीही छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपली वेळ आलेली आहे मसाले टाकायची। तर हा ग्रेव्हीचा मसाला छानपैकी असा फ्राय करून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर हळद, लाल मिर्च पावडर 2 ते 3 चम्मच, धनिया पावडर 2 चम्मच, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये एक मसाला ऍड नाही केलाय, तो म्हणजे गरम मसाला। तो आपण शेवटीला ऍड करणार आहोत। आणि स्वादानुसार मीठ। आता आपण मसाले चांगले परतून घेणार आहोत। आणि आता आपली वेळ आलेली आहे
फणस जे फ्राय केलेले आहेत ना ती टाकायची. तर ते टाकणार आहोत. नंतर अर्धा गिलास पाणी ऍड करणार आहोत. आता 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत, म्हणजे तेलामध्ये खूप छान असे फ्राय होईल. आणि याला अदर कच्चे शिजवायचे, जास्त खूप शिजवायचं नाहीये. तर थोडीशी चांगली ग्रेव्ही करण्यासाठी आपण टाकणार आहोत 1 गिलास पाणी. तर शेवटीला आपण टाकणार आहोत 1 चम्मच गरम मसाला आणि त्यानंतर 5 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि शिजू द्यायचे चांगले. तर 5 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, खरं खरं सांगते मी, असा किचनभर असा वास म्हणजे असा पसरलेला आहे की नाही, तुम्हाला काय सांगू. काय वाटते की नाही, ग्रेव्ही मस्त घट्ट आलेली आहे आणि वाटतं की नाही छान. हां, व्हेज मटन. तर सखीनो, आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघते. आणि तुमच्याकडे पण तुमच्या पद्धतीने बनवलेल्या अशा काही रेसिपी असतील तर नक्की मला शेअर करा. तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.